हॅलो आणि हेअरकटच्या विविध प्रकारच्या सरावाच्या या सत्रात आपले स्वागत आहे. चला सत्राची सुरुवात करूया. उद्दिष्टे. एक्सरसाइजच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. एक लांबी कापण्यासाठी प्रक्रियेचा सराव करा. कर्ण कट करण्याच्या प्रक्रियेचा सराव करा. आवश्यकता आहेत: साधने, उपकरणे, मशीन, बार्बर सिझर 1 क्रमांक, ट्रॉली 1 क्रमांक, हँड ड्रायर 1 क्रमांक, टेल कोम किंवा स्टाईल कोम 1 क्रमांक, मानपट्टी 1 क्रमांक, गोल ब्रश 1 क्रमांक, सेक्शनिंग क्लिप्स 1 क्रमांक, स्प्रे बॉटल 1 क्रमांक, मटेरियल टॉवेल 2 क्रमांक, हेअर शॅम्पू गरज असेल तसा आणि पाणी गरज असेल तसं. लेंथ कटचं प्रोसिजर पाहूया. एका लांबीच्या कटसाठी प्रक्रियेचा सराव करा. नैसर्गिक गळतीपासून समान परिमिती लांबीचे केस कापण्याला वन लेंथ कट असं म्हणतात. हे नैसर्गिक गळतीपासून केसांना कंघी करून जास्त दिशा किंवा उंचीशिवाय समान लांबीची रेषा कापून तयार केले जाते. प्रक्रिया. केसांना 4 भागांमध्ये विभाजित करा. समोरपासून मागच्या बाजूला मध्यभागी आणि डोक्याच्या शिखरावर कानापासून कानापर्यंत विभाग. उजव्या बाजूपासून सुरुवात करा. केसांच्या रेषेवर 1/4 ते 1/2 आडव्या भागाचा उपविभाग बनवा. विंचरून केसांवर थोडासा ताण द्या. तुमची बोटं कटिंग लाईनवर इच्छित लांबी खाली सरकवा आणि तुमच्या पहिल्या कटसाठी कात्री जमिनीला समांतर आणि डोक्याला आडवी धरा. डाव्या बाजूला तेच पुन्हा करा. काळजीपूर्वक मोजमाप घ्या आणि स्वच्छ सरळ रेषेसाठी तपासा. तुमच्या उर्वरित कटसाठी ही स्थिर मार्गदर्शक तत्वे आहेत. तुमचे पार्टिंग्स लहान, गुळगुळीत आणि मागील बाजूस 0 डिग्री ठेवा. वरील प्रमाणे उर्वरित केस कापून टाका जोपर्यंत तुम्ही मुकुट क्षेत्रापर्यंत पोहोचत नाही आणि केस नैसर्गिकरित्या पडत असल्याची खात्री करा आणि कट करा. मुकुट क्षेत्रात अत्यंत सावधगिरी बाळगा. ते नैसर्गिकरित्या पडणे आवश्यक आहे. डाव्या बाजूला हलवा. 1/4 ते 1/2 इंच सब पॅनल सोडा. यांच्या समांतर कातरांसह 0 डिग्री उंचीसह मागील भागातून एक लहान विभाग वापरा. हा कट करण्यापूर्वी तुम्ही कोन करत नसून जमिनीला आडवे कापत आहात याची खात्री करा. तुम्ही विभागाच्या शीर्षस्थानी पोहोचेपर्यंत लहान उपविभाग सुरू ठेवा. उजव्या बाजूला समान पायऱ्या 9 आणि 10 पुन्हा करा. तुम्ही केस कापतात त्याच पद्धतीने कापा. हेअर कट केल्यावर ब्लो करणे गरजेचे आहे. डायगोनल कटच्या प्रक्रियेचा सराव करा. परिचय. कर्णरेषे
बाजूनी वजन काढून टाकतात आणि चेहरा स्लिम करतात. जबड्याच्या रेषेला संपणारे कट चेहऱ्याची रुंदी वाढवतात. अर्धा इंच कर्णरेषेचा पुढील भाग वापरून परिमिती रेषा कापून नेपाच्या भागावर केस कापण्यास सुरुवात करा. एक विभाग घ्या जो पहिल्याच्या समांतर असेल. आता केस विंचरा आणि दोन्ही बाजूला लाईन कट करा. असंच काम आपल्याला सारखं करत राहायचंय. कानाच्या वरच्या बाजूने विंचरून घ्या जेणेकरून सेक्शन्स आपले बरोबर होतील. आधीच्या सेक्शन्सना कंटिन्यू करून आपल्याला पुढचे जे केस आहेत ते तसेच सेक्शन करायचे. क्राउन पाशी म्हणजे मुकुटापर्यंत आल्यावर साइड्सला परत सेक्शन मध्ये विभागणी करून अजून एकदा कापून घ्या. विभाग समोरच्या केसांच्या रेषेला समांतर होत असताना पुढची लांबी टिकवून ठेवण्यासाठी मागे जाणे सुरू ठेवा. दुसऱ्या बाजूसाठी समान प्रक्रिया पुन्हा करा. क्राउन पासून सुरू होणारे एक क्षैतिज विभाग घेऊन पार्टिंग मध्ये लेयरिंग मिसळा. क्राउन पासून सुरू होणारे क्षैतिज विभाग घेऊन पार्टिंग मध्ये लेयरिंग सुरू करा. सरळ विंचरल्यावर एक स्ट्रेट लाईन कट करा. एक लक्षात घ्या की लेयर्स कधीही लॉंग ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्या लाईनची डेफिनेशन मेंटेन झाली पाहिजे. क्राउन मधून मुख्य विभाग करा आणि मागील विभाग मार्गदर्शक म्हणून वापरून प्रत्येकाला ओव्हर डायरेक्ट करा. विभाग समोरच्या केसांच्या रेषेला समांतर होत असताना पुढची लांबी टिकवून ठेवण्यासाठी मागे जाणे सुरू ठेवा. दुसऱ्या बाजूसाठी समान प्रक्रिया पुन्हा करा. क्राउन पासून सुरू होणारे क्षैतिज विभाग घेऊन पार्टिंग मध्ये लेयरिंग मिसळा. डीप पॉइंट कटिंग तंत्र वापरून आतील वजन काढून टाकण्यासाठी टेक्स्चराइज करा. फ्रिंज स्थापित करण्यासाठी केसांच्या रेषेभोवती वळणारे विभाग घ्या. मऊ आणि वेगळं दिसण्यासाठी पॉइंट कटिंग तंत्राचा वापर करून फ्रिंज कट करा. टू रिकॅप, आम्ही शिकलो आहोत: एक लांबी कापण्यासाठी प्रक्रियेचा सराव करणे, कर्ण कट करण्याच्या प्रक्रियेचा सराव करणे. या वर्गात शिकलेल्या संकल्पना आगामी सत्रांमध्ये तुम्हाला समजण्यासाठी आधार म्हणून काम करतील. हे आम्हाला सत्राच्या शेवटी आणते. धन्यवाद.